घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुला-मुलींसाठी नवीन कायदा. आता राज्य सरकार अशा जोडप्यांना संरक्षण आणि निवारा देणार आहे. पळून जाऊन लग्न केल्यानंतर समाजातील लोक अशा जोडप्यांच्या जीवाचं दुश्मन होतात आणि त्यांचे जगणं मुश्किल करतात. आता यासाठी एक नवीन कायदा आलाय, तर जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी आपल्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या ATV मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या आंतरजातीय व आंतरधर्मीय जोडप्यांसाठी आता राज्य सरकार सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणार आहे. या निवाऱ्याला पोलिसांचं संरक्षण देखील असणार आहे. एखाद्या जोडप्याला या निवाऱ्याचा आसरा घ्यायचा असल्यास त्यांना तो माफक दरात उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती हायकोर्टात देण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या असुरक्षित जोडप्यांसाठी सुरक्षेसाठी गृह विभागानं गेल्या महिन्यात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आता प्रत्येक जिल्हा मुख्यालयात हा सुरक्षा निवारा तयार केला जाणार आहे. पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयानं साल 2018 मध्ये सर्व राज्यांसाठी हे आदेश जारी केले होते. यांचा मुद्द्याशी संबंधित एका सुनावणीत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकारनं ही माहिती सादर केली आहे. तसेच अशा प्रकरणांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास कसा करावा, या जोडप्यांना कशी सुरक्षा द्यावी, यासाठी एक स्पेशल सेल तयार करण्यात आल्याची सरकारनं कोर्टाला माहिती दिली. तसेच या जोडप्यांना मोफत विविध विधी सेवाही पुरवली जाईल, असं स्पष्ट करण्यात आलंय. ज्यावर समाधान व्यक्त करत राज्यभरात असं किती सुरक्षित निवारे व स्पेशल सेलची स्थापना करण्यात आली आहे, याची माहिती 21 ऑक्टोबरच्या पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा. धन्यवाद.